भारतीय जनता पार्टी नगरपालिकेची निवडणूक परभणी जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिका आहेत। सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीने संपूर्ण नगरपालिकेची तयारी केलेली आहे। आमच्या स्वतः 2-2, 3-3 बैठका नगरपालिकेच्या त्या शहरात जाऊन झालेल्या आहेत आणि काल परवा पूर्ण आमची दोन्ही मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि महानगरचे निवडणूक प्रमुख सुरेशरावजी वरपुडकर साहेब आम्ही सर्वांनी मिळून मुलाखती पण घेतल्यात आणि या 7 नगरपालिकेतून नगरसेवकासाठी 1053 जणांनी अर्ज केलेले आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण या परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढीत आहोत। परभणी जिल्ह्यात जे काही सध्या विकास झालाय ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेला आहे। 7 पैकी 5 नगरपालिका सध्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील, त्या 2 पण आमच्या ताब्यात कशा येतील यासाठी आमच्या किंवा मित्र पक्ष असं आमचं तयारी सुरू आहे। पण 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकदीनं 7 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकदीनं मैदानात उतरणार आहे। एक दोन दिवसामध्ये आमचे उमेदवार डिक्लेअर होतील। उद्या आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांसोबत बैठक आहे। ती बैठक झाल्यानंतर चर्चा होईल, नंतर आमचे उमेदवार येत्या 1-2 दिवसामध्ये उमेदवार आमचे जाहीर होतील। काही ठिकाणी भाजप सोबत लढणार आहे, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत आमची युती राहील। 1-2 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल। सर्वसामान्य जनतेला एकच विनंती करतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं आहे। केंद्रात राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे। भारतीय जनता पार्टीने परभणी जिल्ह्याला न्याय दिला। राज्यमंत्रीपद, 6 खात्याचं राज्यमंत्रीपद आणि आपल्या हक्काचं पालकमंत्रीपद आदरणीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिले। आपल्या जिल्ह्यामध्ये विकास होत आहे। नक्कीच सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका परभणी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सामान्य जनतेने दिली। जे 25 वर्षात झालं नाही, नक्कीच पुढच्या 5 वर्षात परभणी जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्हाला अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, सामान्यातली सामान्य जनता म्हणाली की आता भाजपला मतदान यावेळेस करायचे, भाजपच आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकते, नगरपालिकेचा, जिल्हा परिषदचा, पंचायत समितीचा आणि उद्धव ठाकरे ईडीमध्ये आले असतात ते तिथे कार्यक्रम घेतला आणि शेतकऱ्यांच्या मुद्दे त्यांच्या समोर मांडण्यात आले, काय प्रतिक्रिया? आपण पाहिलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उरलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला। खास करून माझ्या गावामध्ये त्यांची एक सभा झाली आणि आपण माहिती घेऊ शकता 250 ते 300 लोक त्या सभेला होते आणि ते सगळे त्यांची राहिलेल्या शिवसेनेचे शिवसैनिक होते, शेतकरी त्यामध्ये नव्हते। आणि ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, पाऊस पडला, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी दौरा नाही केला। 2.5 वर्षे विश्वासघाताने त्याने दौऱ्याला काय नाव दिले? दगाबाज रे। महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला 2019ला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपला कळ दिला होता। खरा दगेबाज तर उद्धवजी ठाकरे आहेत, त्यांच्यामुळे त्यांची ही अवस्था तयार झालेली आहे। रनिंग कॅबिनेट मंत्री त्यांच्या सोबत राहून बाजूला जातात म्हणजे खरे दगाबाज तर उद्धवजी ठाकरे आहेत। आणि त्यांनी दौरा करून पाहिलं, काही रिस्पॉन्स नाही, कोणी शेतकरी आले नाहीत, काही नाही। उरलेली शिवसेना सुद्धा शिल्लक इथं राहिली नाही। आपण परिस्थिती पाहिली, स्वतः आपण मीडियावाल्याने पाहिलं काय लोक होते, काय रिस्पॉन्स होता। आता सर्वसामान्य जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे। 18 तास काम करणारे आमचे नेते, सर्व समाजाला, जातीला सोबत घेऊन चालणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्वांगीण विकास केला आणि पॅकेज पण जाहीर केला। आणि ते दौरा करायच्या अगोदर 1 दिवस अगोदर लोकांच्या खात्यात पैसे पण आले, मी मेसेज पण दाखवले पैसे आलेले। त्यांनी खरं तर आभार
सरकारचं मानण्यासाठी दौरा करायला पाहिजे होता, पण स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांना सिंगल माणसं सुद्धा भेटून झालेत, म्हणून हा दौरा होता इलेक्शनच्या तोंडावर. पण त्या दौऱ्याला पण त्यांना अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे त्यांची भरम निराशा झालेली आहे. बरं, ते कार्यक्रम आपल्या गावात झालेला आहे अशी काही लोकांनी त्याच्यावर आरोपही केले की भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहे घोंगडे त्यांच्या गावाने घोंगडे साहेबांना तिथं माणसं लावलेले नाही म्हणून असं पण आरोप झालेला आहे. आम्ही असं राजकारण कधी करीत नाही. सामान्य जनतेला कोणी रोखू शकत नाही. हो, जनतेच्या मनात पाहिजे ना. जनतेला माहित आहे दगाबाज उद्धव ठाकरे आहे, ज्यांच्या हातातच काही नाही आणि हे घराच्या बाहेर निघत नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा एकमेव मुख्यमंत्री आहे पट्ट्या कधी घराच्या बाहेरच निघाले नाहीत. फेसबुक व्हॉट्सअपवर सरकार चाललं, त्यामुळं यांच्यावर जनतेचा अजिबात विश्वास नाही, त्यांची भरम निराशा झाली. आम्हाला तर असं कळालं की इथले आमचे जे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब, त्यांना भलते बोलले उद्धव ठाकरे. मी यायलो कमीत कमी 1500 लोक जमा करायचे, 200-300 लोक. हसू झालं उद्धव ठाकरे साहेबांचं. आणि जे कधी मातोश्रीच्या बाहेर निघत नव्हते, खासदार आमदार मंत्र्यांना भेटत नव्हते, आज त्यांना सामान्य जनतेमध्ये आणण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. पण जनता त्यांना स्वीकारायला तयार नाही. धन्यवाद.